शुभ्राचे नुकतेच शिक्षण पूर्ण झाले होते. तिच्या बाबांचं स्वप्न होतं की तिनं गव्हर्नमेंट जॉबला लागावं किंवा काहीतरी चांगल्या ठिकाणी काम करावं. शुभ्राला बँकिंग क्षेत्रात काम करण्याची खूप आवड होती, म्हणून तिनं बँकिंगचे क्लास जॉईन केले. ती भरपूर अभ्यासही करू लागली आणि काहीच दिवसात ती बँकिंगची परीक्षा पास झाली. आता तिचं एका गव्हर्नमेंट बँकमध्ये सिलेक्शन झालं. तिची पोस्टिंग मुंबईला झाली, म्हणून तिला आपलं घर सोडून तिथे सिलेक्शन झाले होते त्या ठिकाणी जावं लागणार होतं. शुभ्राचे आईवडील दोघेही शिक्षक होते, त्यामुळे तिच्यात पण आपल्या आईबाबांचे गुण उतरले होते. अतिशय मेहनती आणि चिकाटी, तशीच भरपूर हुशार होती ती. म्हणून तर आज तिनं आपल्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण केलं होतं. मुंबईमध्येच एका बँकमध्ये तिला जॉब लागला होता. सगळे खूपच खुश होते. आता ती मोठी झाली होती, एकटी पण जाऊ शकते असं ती मनातच बोलत होती. आणि दुसऱ्याच दिवशी आपली पॅकिंग करून ती तिकडे निघाली सुद्धा. तिच्या बाबांच्या मित्राच्या ओळखीतील एका व्यक्तीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहणार होती, म्हणून तिच्या बाबांनी तिला अगोदरच ॲड्रेस देऊन ठेवला होता. ओळखीतल्याच व्यक्तीकडे ती राहणार म्हटल्यावर तिचे आईबाबा एकदमच खुश होते. शुभ्रा पण आईबाबांच्या ओळखीतल्याच काकूंकडे आपल्याला जायचं आहे, आपल्याला आता तिथेच राहायचं आहे, एकदम घरासारखंच वातावरण तिथे राहणार आहे हा विचार करूनच खुश होती. इतक्या दूर शहरात ओळखीचं होतं म्हणून तिच्या आईवडिलांनी तिला त्या ठिकाणी राहायला सांगितलं. बँक पण जवळ आहे, जेवण पण घरचंच असेल, बाकी पण काही छोटी मोठी प्रॉब्लेम झालेच तर त्या काकी मदत करतील या हेतूने तिला तिथे पाठवण्यात आले. आणि ओळखीतलं असल्यामुळे तिचे आईवडील तिला पहिल्यांदा तिथे सोडवण्यासाठी सुद्धा गेले नाहीत. शुभ्रा पण त्यांना बोलली, मी मोठी झाली आहे, मी माझे काम करू शकते, तुम्ही आता माझी काळजी करू नका, मी व्यवस्थित जाईन असं बोलून मुंबईच्या त्या प्रवासाला निघाली. आईवडिलांना तिची चिंता होती, पण काही कामांमुळे त्यांना तिला पोहोचवायला जाता आलं नव्हतं. शुभ्रा बाबांनी दिलेल्या त्या ॲड्रेसवर पोहोचली. गेल्याबरोबर तिथे एक वॉचमॅन तिला दिसला. त्याची ती वाईट नजर तिला अजिबातही आवडली नाही. पण हे एक शहर आहे, आता आपण इथं राहायला आलो आहे, काम करणार आहोत म्हटल्यावर इथल्या लोकांसोबत मिळतं जुळतं करूनच राहावं लागेल असं ती मनाशी बोलत त्या वॉचमॅनला आवाज देते. वॉचमॅन आल्याबरोबर ती वॉचमॅनला बोलते, काय तुम्ही माझ्या ह्या बॅग माझ्या रूमपर्यंत पोहोचवून देऊ शकतात? तेव्हा तो वॉचमॅन बोलतो, मॅडम माझं हे काम नाही, मला इथे गेटवर थांबावं लागतं, कोण येतं कोण जातं लिहून ठेवण्याचं काम असते माझं. ठीक आहे सॉरी म्हणत शुभ्रा स्वतःच्या बॅग आतमध्ये ओढत घेऊन जाते. आतमध्ये गेल्याबरोबर तिला खूपच छान घरासारखी फिलिंग येते. समोरून लगेचच त्या घराची मालकीण लीलावती येते, जी शुभ्राच्या ओळखीतली होती. बेटा आलीस का तू? खूप थकली असेल ना प्रवासात, चल फ्रेश हो, तुला गरमागरम चहा देते असं ती एकदमच आपल्या माणसाप्रमाणे शुभ्राला बोलते. पण लगेचच शुभ्राला आपल्या बाबांचं बोलणं आठवतं की तिथं गेल्याबरोबर घर मालकिनीचं आणि आमचं बोलणं करून दे, कारण ते शुभ्राच्या काळजीत होते. आपली मुलगी आजपर्यंत घराबाहेर असं एकटं राहिलेली नाही, तिला तिथलं वातावरण सूट झालं पाहिजे म्हणून ते आपल्या मुलीची काळजी करत होते. म्हणून त्यांनी शुभ्राला तसं सांगितलं होतं. म्हणूनच शुभ्रा पोहोचल्याबरोबर त्या काकूंना म्हणते की प्लीज काकू माझ्या आईबाबांसोबत एकदा बोलून घ्या ना, त्यांना माझी काळजी लागली असेल. असं घराच्या बाहेर मी पहिल्यांदाच राहण्यासाठी आली आहे, तेही इकडे जॉब लागला म्हणून, नाहीतर माझे आईबाबा तर मला कधीच घरातून बाहेरही एकटं जाऊ देत नाहीत. आता
शुभ्राच्या फोनवर लीलावती तिच्या आईवडिलांसोबत बोलते. तुम्ही तुमच्या मुलीची अजिबातही काळजी करू नका. आता ती माझीच मुलगी आहे. मी तिची छानपैकी काळजी घेईन. तसेही आपण ओळखीतलेच आहोत. लीलावतीसोबत बोलल्यानंतर शुभ्राच्या आईवडिलांच्या डोक्यावरील टेन्शन फार कमी झालं. आपली मुलगी आता चांगल्या ठिकाणी गेली आहे. तिला कसलीही कमी पडणार नाही. तिला तिथली जागा आवडली आहे म्हटल्यावर झालंच, आता सगळंच चांगलं होईल म्हणत तेही खुश होतात आणि फोन बंद करतात. लीलावतीसोबत गेल्या 1 वर्षापासून लीलावतीच्या भावाची मुलगीही राहत होती, जिचं नाव प्रिया. प्रिया आपल्या आत्याला काही मदत व्हावी म्हणून तिथे राहण्यासाठी आली होती. प्रिया तिथे आलेल्या मुलींची खूपच काळजी घ्यायची. त्यांना काय हवे काय नको ते बघायची. लीलावतीच्या रूममध्ये राहणारी एक मुलगी अचानकच मध्यरात्री गायब झाली होती, जिचा आजपर्यंत पत्ता लागला नव्हता. आणि तिच्या घरच्यांचे लीलावतीला सारखेच फोन यायचे की आमची मुलगी कुठे गेली, तिच्यासोबत आमचा कॉन्टॅक्ट होत नाही. कधीकधी तर पोलीससुद्धा येत असे त्या मुलीची चौकशी करण्यासाठी. आणि तिथेच एक अजून मुलगी राहत होती. तिचं नाव रेणुका होतं. ती जराशी रागीट स्वभावाची होती. नेहमीच चिडचिड करत असे. आणि तिच्याच रूममध्ये शुभ्राला आता राहायचं होतं. एका खेडेगावातील मुलगी जी आपलं स्वप्न घेऊन एका दुसऱ्या शहरात येते आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी. तिच्यासाठी हे सगळं काही खूपच नवीन असतं. ते समजून घेण्यासाठी तिला खूपच उशीर लागतो. पण हळूहळू ती सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करत असते. पण बऱ्याच गोष्टी तिला आवडत नाहीत. शुभ्रासाठी येथील परिस्थिती ही फारच वेगळी होती. तिला या जगाची अजून ओळख नव्हती, पण स्वतःला समजून सांगायची ती. आणि प्रिया आणि लीलावती काकूंना भेटून ती खुश व्हायची. आपण इथे छानपैकी राहू शकतो असं तिला वाटलं. आणि म्हणूनच रूममध्ये आल्याबरोबर तिने आपल्या आईबाबांना परत फोन करून सांगितलं की त्या काकी खूपच चांगल्या आहेत आणि मी इथे आनंदाने राहू शकते. बँकही इथून माझ्यापासून जवळच आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. आपली मुलगी खुश आहे म्हणून आईवडीलसुद्धा आता टेन्शन फ्री होते. आता शुभ्रा रेणुकासोबत रूममध्ये एकटीच होती. रेणुका ही खूपच चिडचिड करत होती आणि झोपण्याचा प्रयत्न करत होती. शुभ्राने आपली बॅग रिकामी करून आपल्या कपाटामध्ये आपले सगळे कपडे व्यवस्थित रचले. आईनं प्रेमाने दिलेला खाऊ एका डब्यामध्ये ठेवला. आज ती पहिल्यांदी आपल्या आईबाबांशिवाय असं रूममध्ये झोपणार होती, तेही एकटं. तिला फारच एकटं वाटत होतं तिथं. त्यांची आठवणही येत होती. तितक्यातच प्रिया रूममध्ये आली आणि एक छान गिफ्ट शुभ्राला देत म्हणाली, आमच्या या छोट्याशा परिवारात तुझं स्वागत आहे शुभ्रा. हे गिफ्ट बघून शुभ्राला खूपच आनंद झाला. प्रियाने जो आपलापणा दाखवला तोही तिला आवडला. आजही असे शहरात लोक असतात जे इतकं जीव लावतात, आपलं मानतात, हे बघून तिला बरं वाटलं. प्रिया गिफ्ट देऊन रूमच्या बाहेर निघून गेली. पण रेणुका मात्र ते गिफ्ट बघून शुभ्राकडे रागातच बघू लागली. रागातच उठून ती शुभ्राजवळ आली आणि शुभ्राच्या हातातील ते गिफ्ट ओढून तिनं फेकून दिलं आणि परत एकदा बेडवर जाऊन झोपून घेतलं. रेणुकाचं असं वागणं बघून शुभ्राला खूपच त्रास होत होता. रेणुका ही तिथे एका कंपनीमध्ये जॉब करत होती आणि शुभ्रासुद्धा जॉब करण्यासाठीच तिथे आली होती, तेही आपल्या आईवडिलांना सोडून. पण तिथं जाऊन ती आता विचारातच पडली होती की आपण इथं आलोय राहायला, हे चांगलं तर केलं ना. कारण रेणुका जरी चांगली वागत नसली तरी प्रिया आणि काकू किती चांगल्या आहेत. मनाशी विचार करतच ती आता झोपून जाते. दुसऱ्या दिवशी ती घाईतच उठते आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये जायला लागते. तोच रेणुका उठून तिला जोराचा बाजूला ढकलते आणि म्हणते, हा माझा रूम आहे, हो बाजूला, तू दुसरे बाथरूम वापर.
म्हणत रेणुका आतमध्ये जाते. शुभ्राला रूममेटला डोकं लावणं, त्यांच्यासोबत भांडणं करणं याची कसलीच सवय नसते, कारण ती खूप चांगल्या घरात वाढली होती. तिला प्रत्येक वेळी तिच्या चांगल्या वाईट सवयी सांगितल्या जायच्या, म्हणून ती खूप छान संस्कारी मुलगी बनली होती. रेणुका बाथरूममध्ये जबरदस्तीने गेल्यावर शुभ्रा गुपचूपच आपले कपडे घेऊन लीलावतीकडे जाते आणि मला दुसरं बाथरूम वापरता येईल का असं विचारते. तेव्हा लीलावती तिला विचारते, तुझ्या बाथरूमला काय झालं, तू तिथेच आंघोळ कर. तेव्हा शुभ्रा बोलते, रेणुकाला पण ऑफिसला जाण्यासाठी उशीर होतोय वाटतं, म्हणून ती माझ्या आधीच तिथे गेली. प्रिया लगेचच बोलते, आत्या, ती रेणुका शुभ्राला त्रास देत आहे वाटतं, तिला काही सांगा. तेव्हा शुभ्रा लगेचच रेणुकाची चूक लपवत बोलते, नाही नाही, काही त्रास नाही, त्यात असू दे. असेच दिवस जात होते. शुभ्राला नेहमीच वाटायचं त्या घरामध्ये तिच्यावर कुणीतरी नजर ठेवून आहे. तिची प्रत्येक गोष्ट ही टिपली जात आहे, पण तिला कळत नव्हतं. त्यातच तिच्या बाबांचा फोन आल्यावर बाबांना काय सांगावं हे सुद्धा तिला समजत नव्हतं. आणि काही सांगितलंच तर ते किती टेन्शन घेतील, आई पण टेन्शन घेईल. त्यामुळं तिनं शांत राहणं हे योग्य समजलं. तिला सगळ्यात गोष्टी त्या रूमवर खटकायच्या, पण तरीसुद्धा ती आपल्या ओळखीतली काकू आहे, आपल्याला इथे त्यांचा आधार आहे, म्हणून त्या घरात राहायला ती तयार झाली होती आणि तिथं राहतसुद्धा होती. एक दिवस शुभ्रा लवकरच बँकेतून घरी आली. तिच्या रूममध्ये रेणुकाचा एक मित्र आलेला होता. रेणुका तिच्या मित्राला बोलत होती, मी तुला 5 लाख रुपये जमा करायला लावले आहे, तू अजूनसुद्धा करू शकला नाहीस. आता मी काय करू, मला गरज आहे, तू काही कामाचा नाही, चालता हो इथून. ते दोघंही रूममध्ये भांडण करत होते. आपल्या रूममध्ये मुलगा आहे हे बघून तर शुभ्राला भीतीच वाटली. या गोष्टीची अजिबातही तिला सवय नव्हती. आता काय करावं तिला समजेना. ती रागातच रूमच्या बाहेर आली. लीलावती काकूंकडे गेली आणि त्यांना बोलली की काकू, आपल्या पेन गेस्टमध्ये मुलंसुद्धा अलाउड आहेत हे मला माहिती नव्हतं, नाहीतर मी इथे आलीच नसती आणि माझ्या बाबांनीसुद्धा मला इथे असं पाठवलं नसतं. असं कसं मुलींच्या रूममध्ये तुम्ही मुलं येऊ देतात, हे खूप चुकीचं आहे आणि असं होणार असेल तर मी इथं नाही राहू शकणार. तेव्हा लीलावती तिला समजावून सांगते, हे बघ, तू जेव्हा घरी होती तेव्हा तुझे फ्रेंड होते, ते काही कार्यक्रम असो किंवा काही तुझ्याकडे मदत लागत असेल तेव्हा तुझ्याकडे येतच असेल ना, आणि तू त्यांना घरी येऊ देत होती की नव्हती? देत होतीस ना. तसंच आपल्याही पेन गेस्टमध्ये असंच आहे. मी सगळ्यांनाच अलाउड करते, ज्यांना यायचं आहे ते येऊ शकतात, गप्पा गोष्टी करू शकतात. आत्ताचा जमाना असाच आहे बेटा. तेव्हा तर कुणी रूमवर येत जाईल ना राहायला, यावर तर माझे हे घर चालते. त्याच्यामुळे तू त्या मुलांचं टेन्शन घेऊ नकोस. त्या मुलांचा तुझ्यासोबत काहीही एक संपर्क राहणार नाही, काळजी करू नकोस, मी आहे ना, असे म्हणत त्यांनी तो विषय तिथेच टाळला. पण शुभ्राच्या मनामध्ये सारखेच वाईट विचार येत होते. तिचे बाबा आता तिकडून फोन केल्यावर शुभ्रा खूपच नाराज राहायला लागली होती. तिला कळतच नव्हतं की तिच्या बाबांना नेमकं काय सांगावं ते. तिचे बाबा जेव्हा तिला विचारायचे की तू ठीक आहेस ना, तू तिथे रुळली का, तुला सगळं काही तिथं आवडलं का, आता ओळख झाली असेल ना तिथे सगळ्यांची, असे प्रश्न जेव्हा तिला विचारायचे तेव्हा ती तिच्या बाबांना एकच म्हणायची की बाबा, मी खूप थकली आहे, मला आता झोपायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला उद्या निवांत फोन करेन. पण आपली मुलगी खूपच खुश दिसत नाही हे त्यांना समजलं होतं. म्हणूनच तिचे बाबा तिचा आवाज ऐकून, तिचा चेहरा बघून तिला विचारायचे, बाळा, तुला तिथे रूम आवडला नाही का, तू नाराज का आहेस? तुला आवडला नसेल रूम तर आपण तिथून तुझे सामान शिफ्ट करू, दुसरा रूम बघू. पण तू असं नाराज का होतेस? काही लपवत आहेस का? काही झालं आहे का?
आता शुभ्रा तिच्या बाबांचं हे सगळं बोलणं ऐकून त्यांना खरं खरं काय चाललं आहे इथे हे सांगणारच होती की तेव्हाच लीलावती घरात फिरत असताना या दोघांचं बोलणं ऐकतात आणि त्या येऊन लगेचच फोनवर बोलतात की तुम्ही काळजी करू नका शुभ्राची, मी आहे ना इथे. ती जरा टेन्शनमध्येच असते कारण तिला अजून इथे नवीन नवीन आहे सगळं, कुणाची ओळख नाही तिला, म्हणून करमतसुद्धा नाही अजून, म्हणून असं नाराज दिसते तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आता त्यांचं बोलणं ऐकून शुभ्राचे वडील पण त्यांना म्हणतात की ठीक आहे, तुम्ही असल्यावर मला कशाचं टेन्शन, बाप आहे ना, काळजी लागून राहते, दूर आहे ना, म्हणून तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्या फक्त, म्हणजे झालं. आता मात्र शुभ्राचे वडील हे बिनधास्त होते, पण आपली मुलगी जरा नाराजच आहे, तिला तिथे करमत नाही असं ते आपल्या बायकोलाही बोलता बोलता सांगतात. तेव्हा आईचाही जीव आपल्या मुलीकडे लागून राहतो कारण त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी ही कित्येक दिवसापासून असं त्यांना सोडून एकटं राहायला मुंबईसारख्या शहरात गेली होती. म्हणून तर हे आई वडील पण तिला वारंवार फोन करून तिची विचारपूस करत असे की बाळा तू ठीक आहेस का. पण शुभ्राने कधीच आपल्या मनातलं घरच्यांना बोलून दाखवलं नाही. परत थोडे दिवस असेच जातात. ती अशीच बँकमध्ये सकाळी जॉबला जायची तर संध्याकाळीच ती परत जॉबवरून येत असे. पण तिथं आले की तिला खूपच वेगळं वाटत असे. ती स्वतःला तिथं सुरक्षित समजत नव्हती. एक दिवस रेणुका सहजच शुभ्राला विचारते, तू कुठल्या बँकमध्ये जॉब करते, तुझ्या बँकमध्ये 5 लाख रुपये तुला मिळेल का. आता शुभ्रा बोलते, इतके 5 लाख रुपये काढून मी काय करू, मी बँकमधून नाही काढू शकत इतके पैसे, मी नवीनच जॉईन झाली आहे आत्ताच, त्यातली त्यात मला इतका जास्त काही माहितीही नाही. तेव्हा तो विषय रेणुका तिथेच बंद करते. रेणुकाला शुभ्रासोबत काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा पण कसं सांगावं तिला तेच समजेना. पण आपली लाईफ जशी खराब झाली तशी या मुलीची होऊ नये म्हणून ती तिला हे सगळं काही सांगून मदत करायचं ठरवते. आता रेणुका शुभ्रासोबत बोलायला लागलीच आणि लगेचच प्रिया तिथे आली आणि रेणुकाला बोलली, हे बघ रेणुका, का तिच्या मार्गात येत असते ग तू, ती शांत आहे म्हणून तिला त्रास देणं हे बंद कर. तेव्हा रेणुका प्रियाला बोलते, हे बघ प्रिया, तिला त्रास नको व्हायला म्हणूनच बोलायचं होतं. पण प्रिया तिला डोकं लावते म्हणून रेणुका तिथेच लगेच रागात निघून जाते. आता जेव्हा जेव्हा रेणुका शुभ्रासोबत काही गोष्टी सांगायचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा प्रिया तिथे येत असे आणि रेणुकाला शुभ्रापासून दूर करत असे आणि शुभ्राला त्रास देऊ नको असं सांगत असे. आता मात्र कोण खरं कोण खोटं काय चाललं आहे हे शुभ्राला काहीच समजत नव्हते. खूपच एकटं एकटं तिथे तिला वाटायला लागलं होतं. त्यातच या पेइंग गेस्टमध्ये मुलंसुद्धा येतात हे बघून तर तिला अजिबातही तिथे राहूशी सुद्धा वाटत नव्हतं. म्हणून ती एक दिवस खूप विचार करून आपल्या बाबांना फोन करते आणि बोलते की बाबा, मला इथे आता राहायचं नाही, इथून खूप दूर गेली आहे माझी बँक, ट्रॅफिकही असते रस्त्यात, तिकडून येण्यासाठी मला रात्री फारच उशीर होतो. तेव्हा तिचे बाबा तिला बोलतात, बस इतकंच ना, मग इतकं टेन्शन का घेते, आम्ही लगेचच पुढच्या रविवारी तिथे येतो, आपण तिथून तुझं सामान शिफ्ट करूयात आणि दुसरीकडे एखाद्या ठिकाणी रूम बघूयात बँकेच्या जवळ. तोपर्यंत तू त्या पेइंग गेस्टमध्ये काकूंसोबत ॲडजस्ट कर, तुला जेवण वगैरे चांगलं मिळतं ना बाळा, तिचे बाबा तिला विचारतात. हो, शुभ्रा त्यांच्यासोबत बोलते. पण शुभ्रा म्हणते की बाबा जेवण चांगलं देतात, चहा नाश्ता सगळं काही व्यवस्थित आहे इथे बाबा, पण इथे रूमवर जी मुलं येतात मुलींना भेटण्यासाठी ते मला आवडलं नाही, मला वेगळं वाटतं खूप, मला सवय नाही यांची. आणि आज खरं सांगायचं आहे बाबा तुम्हाला,
तिचे बाबा लगेचच घाबरतात आणि बोलतात, काय झालं बेटा, बोल ना, तू ठीक तर आहेस ना? नाही ठीक बाबा इथे मी. मला सारखंच या घरात असं वाटतं की कोणीतरी माझ्यावर सारखी नजर ठेवून आहे. साधं बाथरूममध्ये गेली तरी मला वाटतं की कुणीतरी मला बघत आहे लपून. म्हणून बाबा मी इथे राहूच शकत नाही. मला त्रास होतोय आता खूप. आता मात्र तिच्या बाबांच्या मनातही भीती बसली. त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आलं आणि ते लगेचच तिला बोलतात की बेटा, तू थोडीशी जास्त काळजी घे आता स्वतःची. मी उद्याच येतो तिकडे. तुला तिथे दुसऱ्या हॉस्टेलमध्ये किंवा चांगल्या फ्लॅटमध्ये ठेवतो. हवं तर मी किंवा तुझी आई तुझ्यासोबत थांबू काही दिवस. काळजी करू नकोस. फक्त उद्याच्या दिवस स्वतःला जग. आता शुभ्रा थोडी रिलॅक्सच होते. फोन बंद करते. तिचे बाबा पण सगळं काही तिच्या आईला सांगतात आणि लगेचच बॅग पॅक करून मुलीकडे जायला उद्या तयारच असतात. इकडे शुभ्रा आणि तिच्या बाबांचं बोलणं लीलावती ऐकतात. त्यांनाही कळालं होतं की शुभ्रा इथे आता खुश नाही. शुभ्राच्या अगोदरच एक मुलगी अर्धरात्री इथे गायब झाली होती. त्याच्यामुळे सारखे पोलीसही वारंवार त्यांच्या पेइंग गेस्टमध्ये येत होते आणि विचारपूससुद्धा करत होते. हेही शुभ्राला आवडलं नव्हतं आणि तिला तिथे वेगळंच काहीतरी वाटायचं. त्यात रेणुकाचा त्रास. म्हणून आता लीलावतीसुद्धा शुभ्राला बोलतात की काळजी करू नकोस. जायचं आहे ना तुला, जा तू. पुढच्या रविवारी तुझे बाबा आले की तू इथून दुसरीकडे शिफ्ट कर. हेच मी तुला सांगणार होते. तुझ्यासाठी हे सगळं नवीनच आहे. आणि बघ ना, मी पण एकटी बाई. माझ्या मागे दुसरे कोणी नाही. प्रिया थोडीफार कामांमध्ये मदत करते आणि बाकी मुले इथे आहेत. आणि अर्धरात्री असं मुली पळून गेल्यानंतर मला मात्र पोलिसांच्या काही प्रश्नांना उत्तरं द्यावे लागतात. त्यातली त्यात ही रेणुका बघ ना, तिनं पण अजूनही रूमचे भाडे दिले नाही आणि वरून डोकं लावत असते, मला भांडत असते. आता काय करावं मलाही कळत नाही. पण तुला काय याचा त्रास? तू तर ओळखीतली आहेस माझ्या शुभ्रा. म्हणून मी तर तुला तेच सांगेल की तू आता तुझ्या बँकेजवळच कुठेतरी रूम घे आणि तिथेच जा. थोडं बोलून झाल्यावर लीलावती तिला बोलते, चल मी तुझ्यासाठी जेवण बनवून आणलं आहे, जेवण कर. आता मात्र शुभ्रा जेवणाकडे बघते आणि भूक लागल्यानं ती ते जेवण सगळं फस्त करते. पण थोड्याच वेळात जेवण झाल्यानंतर तिला आता गरगरल्यासारखं होत होतं आणि ती तिथेच रूममध्ये झोपी जाते. आता सकाळी जेव्हा तिला जाग येते, तिचं डोकं खूपच जड पडलेलं असतं. तिच्या शरीरासोबत कोणीतरी काहीतरी केलेलं आहे हे तिला जाणवत असतं. पण काय झालं तिच्यासोबत हे तिला कळत नव्हतं. ती आता खूपच घाबरली होती. ती आपल्या वडिलांना फोन करून म्हणत होती, बाबा मी आता इथे थांबू शकत नाही, आणि रडत होती. पण तिचे बाबा तिला बोलतात, तू ॲडजस्ट कर ना थोडा टाईम, आम्ही येतोच आहोत. परवापर्यंत तिथे पोहोचू. मी त्या काकूंना फोन करून सांगतो की तुझी काळजी घे. 2-3 दिवस बँकमध्ये तू जाऊ नकोस आता. तिथेच थांब, रूम भेटेपर्यंत आम्ही येतोच आहे. असं बोलत तिच्या बाबांनी फोन बंद केला. आता मात्र शुभ्रा टेन्शनमध्येच राहायला लागली. त्याच्याच दुसऱ्या दिवशी रेणुका रूममधून गायब झाली आणि लीलावती तिच्या नावाने ओरडू लागल्या की ही रेणुकासुद्धा मला चुना लावून पळून गेली आणि बिना पैसे देताच तीही निघून गेली. आता मी कुणाकुणाचे उत्तरं देत बसायचे. परत सगळंच तेच पोलीस आणि तेच सगळं काही. त्याच दिवशी शुभ्रासोबतही काहीतरी घडलेलं होतं, पण तिनं ते सगळ्यांपासूनच लपवलं आणि तीच सगळ्यात मोठी चूक तिनं केली. खरं तर ती खूपच घाबरली होती. तिला काहीही करून 2-3 दिवस तिथं काढायचे होते, कारण तिचे बाबा तिला घ्यायला येणार होते. म्हणून ती आता शांत राहिली आणि आपल्या बँकमध्ये निघाली. तोच तिला तिथं रेणुकाचा तो मित्र भेटला आणि तो बोलू लागला की शुभ्रा,
मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. रेणुका गायब झाली आहे. कुठे गेली काहीही कळत नाही आणि मला माहितीही नाही. मला तुला हेच सांगायचं आहे की तू जिथे राहत आहे त्या घरामध्ये आता राहू नकोस. तिथे चांगलं नाही तुझ्यासाठी. तो काहीही बोलणार तर शुभ्रा त्याला बोलते, माझ्यासोबत काहीही एक बोलू नकोस. माझा तुझ्या आणि त्या रेणुकासोबत काहीही एक संबंध नाही. रेणुका कुठे गेली मला माहिती नाही. मी कुणाच्याही जास्त कॉन्टॅक्टमध्ये इथे नाही. माझा जॉब आणि मीच असतो फक्त. त्याच्यामुळे माझ्यासोबत प्लीज बोलू नको या विषयावर काहीच. म्हणत ती तिथून आपल्या बँकमध्ये निघून जाते. खरं तर रेणुकाचा मित्र तिला खरंच बोलत होता, पण तिला ते लक्षात येत नव्हतं. जॉबवरून घरी येतानाही ती परतच आपल्या वडिलांना फोन करते आणि सांगते की मला इथे राहावलं जात नाही आणि परतच रडायला लागते. तेव्हा तिचे बाबा बोलतात, आता फक्त 1 ते 2 दिवस राहिला. आता आम्ही पण प्रवासातच आहोत ना. लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचू. तोपर्यंत तू स्वतःची फक्त काळजी घे. दुसरीकडे कुठे जाऊ नको. इतकं बोलायचं सोडून ते पण इतक्या दूर राहून जास्त काही आपल्या मुलीसाठी करू शकत नव्हते. कारण इतक्या काही गोष्टीही घडू शकतात हा विचार तर त्यांनी पण नव्हता केला. आता मात्र त्याही दिवशी शुभ्रासोबत तेच घडतं, पण आज थोडंसं वेगळं घडलं होतं. आज तिच्या शेजारी एक सीडी आणून ठेवली होती आणि एक लेटर लिहून ठेवलेलं होतं. ती सीडी बघितली तेव्हा शुभ्राच्या तर पायाखालची जमीनच सरकली. तिच्यासोबत कुणीतरी पूर्ण रात्र घालवली होती. ती ते नशेचं जेवण करून झोपेत असताना कुणीतरी तिच्यासोबत वाईट गोष्ट घडली होती, जी की त्या सीडीमध्ये व्हिडिओमध्ये होती आणि त्यावरच लेटरही होतं की 5 लाख रुपये जमा कर आधी, तेव्हा हे घर सोडून जा, नाहीतर हा व्हिडिओ व्हायरल करेल. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर तू कुठेही तोंड दाखवू शकत नाही. तुझी खूप बदनामी होईल. आता मात्र शुभ्रा खूपच घाबरली. तिला काय करावं ते कळेना. ती रडायला लागली. ती घाईघाईतच प्रियाच्या रूममध्ये गेली आणि प्रियाला उठवू लागली. पण प्रिया खूपच गाढ झोपेत होती. तिला जाग येतच नव्हती. म्हणून ती आपल्या लीलावती काकूंकडे गेली आणि रडायला लागली. लीलावती काकूंनी तिला विचारलं काय झालं. तेव्हा शुभ्राने झालेला सगळा प्रकार लीलावती काकूंना सांगितला. तिचं बोलणं ऐकून त्यांना सुद्धा धक्का बसला. माझ्या घरात असं कोणी कसं काय येऊ शकतं. त्याही घाबरल्या आणि बोलू लागल्या, दाखव काय आहे त्यात. तेव्हा तो व्हिडिओ बघून त्यासुद्धा आता घाबरल्या खूप आणि म्हटल्या, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी सगळं काही बघते. तेवढ्यातच पोलीस आलेत आणि रेणुकाबद्दल विचारपूस करू लागले. रेणुकाचा मित्र हा पोलिसांसमोरच बोलत होता की या लीलावती मावशींनंच माझ्या रेणुकाला गायब केलं आहे. तिचा अश्लील व्हिडिओ काढला होता आणि तिला त्या ब्लॅकमेल करत होत्या की 5 लाख रुपये जमा कर, नाहीतर तुझा हा व्हिडिओ व्हायरल करल. माझी रेणुका पैसे जमा करू शकली नाही म्हणून तिनं स्वतःचा जीव दिला. आता यांना सोडू नका. तेव्हा लीलावती खूपच घाबरली आणि म्हणाली की मी असं काहीही केलं नाही. मला या गोष्टी काहीही माहिती नाही. मी असं का करेल. मी किती दिवसांपासून पेन गेस्ट चालवते. 1 नाही 50 मुली माझ्या हाताखाली गेल्या आहेत. ज्या राहिलेल्या आहे सगळ्यांचं चांगलं झालेलं आहे. खरं तर गेल्या 1 वर्षातच अशा घटना इथे घडत आहेत, पण त्यात माझी काहीही एक चूक नाही. पण पोलीस म्हणतात की आता तुमची काय चुकी आहे ते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर सांगतो. तेवढ्यातच शुभ्रा बाहेर येते आणि पोलिसांना सांगते की माझ्याही बाबतीत हीच घटना घडली. माझ्यासोबत सुद्धा कोणीतरी वाईट कृत्य केलं आणि माझ्याकडे हा व्हिडिओ दिला आणि 5 लाखांची मागणी केली. म्हणजे या काकूंनीच माझ्याही सोबत हे केलं. तीही रडायला लागली. काकूंना तर काही पण बोलू लागली. तेव्हा त्या काकू लगेचच बोलतात, विश्वास ठेव माझ्यावर. मी का तुझ्यासोबत असे करेल. तुझेच काय, मी कुठल्याच मुलीसोबत हे करणार नाही. पण त्या लीलावती काकूंवर आता कुणीही विश्वास ठेवला नाही.
तेव्हाच पोलीस आता लीलावतीला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जातात. इकडे प्रिया शुभ्राला सांगते, काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही ठीक होईल. आणि मला तर आता ही भीती वाटत आहे की ज्या माणसाने तुझ्यासोबत हे काही केलेलं आहे त्यानं जर तुझा हा व्हिडिओ व्हायरल केला तर. म्हणून मला असं वाटतं की आपण 5 लाख रुपये त्यांना देऊन टाकूया. तेव्हा शुभ्रा प्रियाला बोलते, इतके 5 लाख रुपये मी कुठून देऊ, कुठून आणू? माझे बाबा येणारच आहे, पण मी त्यांना ही गोष्ट कशी सांगू? ते आतून तुटून जातील. ते परत मला असं एकटं कुठेच पाठवणार नाही. मी काय करू मला समजत नाही. तेव्हा प्रिया बोलते, पण जर तू 5 लाख रुपये दिले नाही तर तो व्यक्ती तुझा व्हिडिओ व्हायरल करेल आणि व्हायरल केल्यानंतर तुझी काहीही एक इज्जत राहणार नाही. मग काय करायचं ते बघ. नाहीतर मी तर म्हणते तू तुझ्या बाबांना सांगूनच दे आणि 5 लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन त्या माणसांना देऊन टाक. आता मात्र शुभ्रा खूपच टेन्शनमध्ये आपापल्या रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते. आता तिला काहीच कळत नसतं. ती आली होती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि इथे काय होऊन बसलं, का मी इथे थांबले आणि माझ्या आयुष्याची बर्बादी करून घेतली, हा विचार तिच्या मनाला आता सतावत होता. बाबांना फोन करून काय सांगू तेही तिला कळत नव्हतं. तिचे आईबाबासुद्धा तिकडनं मुंबईसाठी शुभ्राकडे निघालेले होते. ते आता पोहोचणारच होते. ते वारंवार आपल्या मुलीला फोन करत होते, पण शुभ्रा मात्र त्यांचा फोन आता उचलत नव्हती. त्यांच्यासोबत काय बोलू, माझे आई वडील तुटून जातील हे सगळं ऐकून तिला काय करावं तेच समजेना. अशातच आपण आपल्या जीवाचंच काहीतरी वाईट करून घेऊ, म्हणजे आपण राहिलोच नाही तर त्यांनासुद्धा कोणत्याही गोष्टींना सामोरे जावं लागणार नाही, असा ती मनातच विचार करते. आणि ड्रॉवर ओपन करते आणि झोपेच्या गोळ्या बाहेर काढते. तेव्हाच तिचं लक्ष ड्रॉवरमध्ये त्या तुटलेल्या गिफ्टकडे जातं, जे तिला प्रियाने तिथे आल्याबरोबर पहिल्या दिवशी गिफ्ट म्हणून दिलं होतं. आता मात्र ते गिफ्ट शुभ्रा निरखूनच बघते तर त्याच्यामध्ये एक हिडन कॅमेरा होता जो शुभ्राला दिसतो. आता मात्र शुभ्राचे डोळे उघडतात की लीलावती काकू नाही तर त्यांची ही भाची प्रिया हे सगळं करत आहे. तिनं जागोजागी घरामध्ये कॅमेरे लावून ठेवलेले आहे. हे पण आता ती बघते, म्हणजे जेणेकरून हॉस्टेलमध्ये मुली आल्या तर त्यांच्या अशा व्हिडिओ क्लिप बनवून त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे घ्यायचे आणि पैसे दिले नाही तर त्यांचे व्हिडिओ व्हायरल करू अशा धमक्या द्यायच्या. आणि काही मुलींनी ऐकलं नाही तर त्यांना गायब करून त्यांचं सामान कुठेतरी फेकून द्यायचं. हा गेल्या 1 वर्षापासून प्रिया आणि तिचा बॉयफ्रेंड करत असल्याचं शुभ्राला समजलं. शुभ्राने पटापटच कॅमेरे चेक केले. प्रत्येक रूममध्ये आणि बाथरूममध्ये सुद्धा कॅमेरा असल्याचं तिला जाणवलं. आता मात्र शुभ्रा अजूनच जास्त घाबरली आणि तिनं लगेचच पोलिसांना फोन केला आणि आपल्याला इथे काय आढळलं आणि या सगळ्यांमध्ये लीलावती काकूंची नाही तर तिच्या भाचीचा आणि बॉयफ्रेंडचा हात आहे असं सांगितलं. आता मात्र पोलीस आणि लीलावती तिकडनं परत पेन गेस्टला यायला निघालेत. येताना त्या वॉचमॅनला सुद्धा त्यांनी ताब्यात घेतलं, कारण वॉचमॅनचा सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये खूप मोठा हात होता. इकडे शुभ्रा रागातच प्रियाच्या रूममध्ये गेली. तेव्हा प्रिया ही एक व्हिडिओ एडिट करत होती जो की रेणुकाचा होता. आता मात्र शुभ्रा जी शांत आणि मासूम होती तिच्यामध्ये दुर्गा आली होती. ती रागातच प्रियाकडे गेली आणि प्रियाच्या गालात देत म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये कॅमेरा बसवायची, आमच्या बाथरूममध्ये कॅमेरा बसवायची, म्हणजे हे सगळं काही तू केलंस ना. तेव्हा प्रिया आता हसायला लागते आणि म्हणते, तू तर नवीनच आहे, मला वाटलं खेड्यातली आहेस, तुला इतकं समजत नसेल, पण तू तर सगळ्यांपेक्षाही हुशार निघालीस. हो, मीच सगळं करते. मी आणि माझा बॉयफ्रेंड मिळून आम्ही हे सगळं करत आलो आहे गेल्या 1 वर्षापासून.
तो आणि आम्ही असे व्हिडिओ तयार करून 5-5 लाख रुपये माग करतो. जर दिले तर ठीक, नाही दिले तर मुलगी गायब. हेच आमचे चालू आहे. आणि मला त्या रेणुकाचा राग आला, कारण रेणुका पावला पावलावर तुला आमच्यापासून वाचवत होती. मी दिलेलं गिफ्ट तिनं फेकून दिलं, म्हणजे आम्हाला तुझ्यावर नजर ठेवता येत नव्हती. ज्या बाथरूममध्ये आम्ही कॅमेरा बसवला होता त्या बाथरूममध्ये ती स्वतः अंघोळ करायला जात होती, पण तुला जाऊ देत नव्हती. म्हणजे ती तुला वेळोवेळी सावध करत होती. आणि हो, तिनं तुला 5 लाख रुपये बँकेमध्ये मिळतील का असं विचारलं. ती तुला प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत होती की तू जेणेकरून आमच्यापासून वाचली गेली पाहिजे. म्हणूनच आम्ही तिला रात्री गायब केलं. आता ती कुणालाही मिळणार नाही कधीच. तसंच आता तूही 5 लाख रुपये दे आणि इथून गायब हो, नाहीतर तुझा हा व्हिडिओ व्हायरल करू आणि तू कुठेही तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. जशी माझी आत्या, जिनं काही केलंच नाही तरी ती जेलमध्ये गेली, तशी तू सुद्धा कुठेतरी गायब होशील, असं बोलून प्रिया हसू लागली. तोच प्रियाचा बॉयफ्रेंड सुद्धा तिथे आला आणि म्हणाला, हे बघ, हे एकच व्हिडिओ नाही तर तू इथे आल्यापासून तुझे प्रत्येक मोमेंटचा व्हिडिओ आम्ही कॅप्चर केला आहे आणि याच क्लिप आम्ही आता सोशल मीडियावर टाकून पैसे कमवू, जर तू आम्हाला 5 लाख रुपये दिले नाही तर. आता मात्र शुभ्रा खूपच घाबरली होती, कारण शुभ्रा आल्यापासून रात्री झोपेपर्यंत आंघोळीचे सगळे काही व्हिडिओ शुभ्राचे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते. आता काय करावं तिला कळेना. पण मी इथे शेवटची मुलगी असेल जी तुमच्या जाळ्यात इथे पकडली आहे. पण आजनंतर इथे मुलींच्या बाबतीत असं काहीच कधी घडणार नाही, कारण मी आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनमध्ये जात आहे आणि तुमच्याबद्दल कंप्लेंट करत आहे. सगळ्यांना तुमची सत्यता मी आता सांगणार आहे, असं म्हणत शुभ्रा तिथून पळण्याचा प्रयत्न करते. पण प्रिया आणि तिचा बॉयफ्रेंड शुभ्राला पकडतो आणि म्हणतो, आम्ही इतक्या दिवसांपासून मेहनत करत आहोत आणि पैसे कमावत आहे. आम्ही असे सहजासहजी तुला पोलिसांपर्यंत पोहोचवून देऊ शकत नाही. शुभ्रा त्यांचे हात बाजूला करत परत पळण्याचा प्रयत्न करते आणि दरवाजात जाऊन पोहोचते. तिच्या मागे प्रिया आणि प्रियाचा बॉयफ्रेंडसुद्धा आलेला असतो. तोच दरवाजा उघडतो. पोलीस आणि लीलावती दरवाजातच उभे असतात. जो मुलगा रात्री येऊन बळजबरी करायचा तो दुसरा तिसरा कोणी नसून तिथीलच वॉचमॅन असल्याचं समोर आलं होतं. आणि वॉचमॅनसुद्धा सगळ्यांसमोर सांगितलं की मला प्रिया मॅडमकडून पैसे मिळत होते या कामांसाठी, म्हणूनच मी माझा व्हिडिओ त्यांना काढू देत असे. आणि रात्रभर त्या मुलींसोबत बोलता बोलता तो शांत झाला. आता मात्र लीलावतीच्याही हृदयाचे ठोके बंद पडण्याची वेळ आली होती. आपलीच भाची असून हे काय केलं तिनं, आणि तेही तिच्या बॉयफ्रेंडच्या सोबत मिळून. म्हणून आपलं सगळं काही आता संपलं. मुलींची जिंदगी बर्बाद केली तिनं, असं म्हणून लीलावती आपल्या भाचीच्या गालामध्ये देतात आणि म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब हिला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. तेव्हा इन्स्पेक्टर हे करण्यामागचं कारण प्रियाला विचारतात. तेव्हा प्रिया बोलते, मी सुद्धा एका गरीब कुटुंबातील आहे. प्रत्येक वेळी पैशांची गरज भासायची. रोज रोज आत्याकडूनही मी पैसे मागू शकत नव्हते आणि पैसे कुठून जमा करावं हे कळत नव्हतं. तेव्हा माझ्या बॉयफ्रेंडनं मला ही आयडिया दिली की तू आत्यासोबत पेन गेस्टमध्ये राहते, तिथे कित्येक मुली येतात. आपण असं करूया जेणेकरून आपल्यालाही पैसे मिळतील आणि आपलं नावही चांगलं राहील. म्हणून आम्ही हे केलं आणि खरंच एका वर्षात आम्हाला भरपूर पैसा मिळाला. आम्ही भरपूर मुलींना ब्लॅकमेल केलं सुद्धा. आणि आता मात्र शुभ्रामुळे आम्ही पकडले गेलो. आता तर शुभ्रासुद्धा येऊन प्रियाच्या गालात देते आणि तिला बोलते, तू ही एक मुलगी आहेस. मुलगी असून मुलगी नावावर तू कलंक आहेस. असं केलं तुला काही लाज वाटली नाही का? साहेब घेऊन जा हिला, असं ती बोलते. पोलीस त्यांना घेऊन निघतात आणि पोलीस शुभ्राला म्हणतात की काळजी करू नका मॅडम, तुमचे व्हिडिओ कोणत्याही प्रकारे व्हायरल होणार नाही. तुम्ही खूप स्ट्रॉंग होऊन ही परिस्थिती हाताळलेली आहे. आता पोलीस प्रियाला आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडला जेलमध्ये घेऊन जातात. इकडे शुभ्रा खूपच रडत होती.
लीलावतीला सॉरी म्हणत होती की आणि माफीही मागत होती. माझ्याच भाचीनं हे सगळं केलं, मला माहिती नव्हतं हे लीलावतीसुद्धा तिला म्हणत होती. पण आता बेटा तू इथे राहू नकोस, तुला दुसरीकडे चांगला रूम घेऊन राहत जा, तुझ्या बँक जवळच राहा असं म्हणत होती. तितक्यातच शुभ्राचे आईवडीलही तिथे पोहोचतात. आपल्या मुलीसोबत हे काय घडलं ऐकून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकते. त्यांनाही खूप सारं टेन्शन येतं. तेव्हा त्यांच्या मनाची मानसिकता ही खूपच ढासळते. आपल्या मुलीला काय स्वप्न बघून आपण इथे शहरात पाठवलं आणि तिच्यासोबत हे काय घडून गेलं. तेव्हा शुभ्राची आई बोलते, मी तुम्हाला बोलली होती की अगोदरच चौकशी करा आणि नंतरच तिला त्या रूममध्ये पाठवा, पण तुम्ही बोलले ओळखीतलं असल्यामुळे आपल्याला काहीही एक टेन्शन नाही तिथलं. तेव्हा लीलावती लगेचच बोलते की ओळखीतलीच होतं हो, पण मला स्वतःलाच माहिती नव्हतं की माझ्या हॉस्टेलमध्ये इथे काय चालू आहे ते, किंवा कुठे कॅमेरे बसवलेले आहेत ते. मी तर डोळे झाकून माझ्या बाचीवर विश्वास ठेवला होता आणि माझ्या इथे येणाऱ्या मुलींवरही मी खूपच प्रेम करत होते. प्रत्येकीला जे आवडतं ते सगळंच करायचे, त्यांची काळजी घेणं एवढंच फक्त माझं काम होतं. पण हे काय घडून गेलं मलाही काहीच माहिती नाही. पण तुमच्या मुलीमुळे आज खरंच आमचेही सगळ्यांचे डोळे उघडले आहे. तुम्ही आता तिला घेऊन जा आणि तिची काळजी घ्या. शुभ्राचे आईवडील आता शुभ्राला विचारतात, तुला काय करायचं आहे, कुठे राहायचं. तेव्हा शुभ्रा बोलते, मला आता कुठेही जॉब करायचा नाही, मला डायरेक्टच घरी यायचं आहे. मला अशा वातावरणात मुंबईसारख्या ठिकाणी अजिबातही राहायचं नाही. आपलं गाव भलं आणि आपण भलं. आपल्या गावातले माणसं जसे असतात तसे अजिबातही इकडचे लोक एकमेकांना समजून घेत नाहीत. मला माझ्या घरी जायचं. म्हणून ती रडू लागली. आता शुभ्राचे आईवडीलसुद्धा शुभ्राला परत एकदा आपल्या गावी घेऊन येतात. ते बँकमध्ये तिची ट्रान्सफर आपल्या गावाशेजारीलच एका गावामध्ये घेतात. आता शुभ्रा आपल्या घरूनच बँकचा जॉब करत होती. आजही तिला ते पेन गेट्समधले दिवस आठवले की अंगावर काटा येतो. तिला भीती वाटायची. ही भीती आजही तिच्या मनातून जाऊ शकली नाही. जर तिनं त्यावेळी विचार करून जर पाऊल टाकला नसता तर आज झोपेच्या गोळ्या घेऊन ती कधीच या जगातून निघूनही गेली असती. पण शुभ्राने तसं काहीही न करता अतिशय समजदारीनं काम केलं आणि जो कोणी खरा गुन्हेगार होता तो पोलिसांच्या स्वाधीन केला, ज्यामुळे अनेक मासूम मुलींचा बळी घेतला होता. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य आपला मुलगा असो किंवा मुलगी असो, आपण आपल्यापासून दूर हॉस्टेल रूमवर पाठवतो त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण हॉस्टेलला पाठवण्या अगोदर आपण ज्या ठिकाणी मुलाचं किंवा मुलीचं ॲडमिशन केलेलं आहे ते ठिकाण व्यवस्थित आहे का आधी चेक करून घ्यावं. त्या घराचा मालक कोण आहे, त्या घराच्या आजूबाजूला लोक कसे राहतात, आजूबाजूला ही त्या घराच्या मालकाबद्दल सगळी काही चौकशी करूनच आपल्या मुलाला किंवा मुलीला त्या घरामध्ये राहण्याची परमिशन द्यावी. जर आपण काहीही चौकशी न करता फक्त डोळे झाकून ओळख आहे म्हणून आपल्या मुलाला किंवा मुलीला त्या हॉस्टेलमध्ये पाठवलं तर परिणाम हे असले वाईट दिसून येतात. कारण आजकाल पैशांसाठी कोण काय करेल हे अजिबातही सांगता येत नाही. म्हणून स्वप्न पूर्ण करा, पण स्वतःची काळजीही तितकीच घ्या आणि डोळे उघडूनच दुसऱ्यांवर विश्वास ठेवा. मी तर तेच बोलेन, जास्त विश्वास कुणावरच ठेवू नका. स्टोरी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि आज चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा आपली स्टोरी ऐकली असेल तर माझ्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन स्टोरी मी जेव्हा टाकेल सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.